नमस्कार श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे का, असं एक दुर्मिळ सूर्यस्तोत्र आहे ज्यामध्ये केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंब, समाज, शेती, व्यापार, आरोग्य आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी सुद्धा प्रार्थना केली जाते. हे स्तोत्र केवळ धन, आरोग्य किंवा यशासाठी नाही तर संपूर्ण लोककल्याणाची भावना जागृत करणारे अत्यंत दिव्य स्तोत्र मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री लोकेश्वर सूर्य स्तोत्र जाणून घेणार आहोत. प्रथम आपण संपूर्ण स्तोत्राचे पठण करू, त्यानंतर त्याचा अर्थ, महत्त्व, पठणाची योग्य पद्धत आणि पारंपरिक मान्यतेनुसार मिळणारे आध्यात्मिक लाभही जाणून घेऊ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाहूया श्री लोकेश्वर सूर्य स्तोत्रम. ओम सूर्याय नमः. ओम नमः सूर्यदेवाय लोकपालाय महात्मने जगस्थिती प्रदात्रेच भास्कराय नमो नमः. अन्नबीज प्रदात्रेच वर्षाशक्ती स्वरूपिणे कृषकहितकारिणे सूर्याय नमो नमः. गृहशांती प्रदात्रेच कुटुंब पोषकाय च सौहार्द स्नेहदात्रे च भानवे नमो नमः. संततिदाय बलप्रद बालारोग्यप्रदायिने वंशवृद्धिकरायैव सूर्याय नमो नमः. व्यवसाय वृद्ध्यर्थ कीर्तियशः प्रदायिने उद्योगबलदात्रे च आदित्याय नमो नमः. राजधर्म प्रकाशाय न्यायमार्ग प्रदर्शक लोकहित प्रवृत्ताय सूर्याय नमो नमः. दुर्भिक्ष भयनाशाय रोगपीडा विनाशिने शांती सौख्य प्रदात्रेच भानवे नमो नमः. व्रतदान फलदात्रेच लोक पुण्य विवर्धने संकल्प सिद्धिदात्रेच सूर्याय नमो नमः. धर्म संस्थापनायैव सत्यमार्ग प्रदायिने ग्रामनगरहितार्थाय आदित्याय नमो नमः. हे स्तोत्र भगवान सूर्यनारायणाच्या त्या दिव्य स्वरूपाला वंदन करणारे आहे, जे संपूर्ण विश्वाचे पालन करते, धर्माचे रक्षण करते, अन्नदाता, आरोग्यदाता आणि लोककल्याणाचे आभार मानले जातात. या स्तोत्रात केवळ वैयक्तिक सुखाची प्रार्थना नाही तर संपूर्ण समाज सुखी, निरोगी आणि समृद्ध व्हावा अशी व्यापक भावना व्यक्त केलेली आहे. या स्तोत्रामध्ये सूर्यदेवांना अन्न, धान्य, पाऊस आणि शेतीचे रक्षण करणारे देव मानून वंदन केले आहे. घरामध्ये शांतता, प्रेम, सौहार्द आणि कुटुंबाचे पालन पोषण करणारे म्हणून नमस्कार केला आहे. संतती, आरोग्य, बल, वंशवृद्धी देणारे म्हणून प्रार्थना केलेली आहे. व्यापार, उद्योग, कीर्ती, यश आणि प्रगती देणारे आदित्य म्हणून वंदन केले आहे. न्याय, धर्म, सुशासन आणि लोकहिताचा मार्ग दाखवणारे तेजस्वी देव म्हणून गौरव केलेले आहे. रोग, भय, दुष्काळ, संकटाचा नाश करणारे म्हणून प्रार्थना केली आहे. व्रत, दान, सत्कर्मांना यश देणारे तसेच मनातील संकल्प पूर्ण करणारे म्हणून नमस्कार केला आहे. सत्य, धर्म आणि समाजहिताची प्रेरणा देणारे म्हणून सूर्यनारायणांची स्तुती केलेली आहे. हे स्तोत्र आपल्याला फक्त स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या कल्याणाची भावना शिकवते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण स्वतःच्या सुखाचा विचार करतो, परंतु हे स्तोत्र आपल्याला सांगते की संपूर्ण समाज सुखी असेल तर आपले जीवनही आनंदी होईल. हीच या स्तोत्राची खरी शिकवण आहे. श्रद्धा आणि नियमिततेने या स्तोत्राचे पठण केल्यास पारंपरिक मान्यतेनुसार पुढील आध्यात्मिक लाभ मिळतात. आत्मविश्वासाने मनोबल वाढते, सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो, आरोग्य, तेज आणि कार्यक्षमता वाढण्यास प्रेरणा मिळते, कुटुंबामध्ये प्रेम, शांतता आणि सौहार्द टिकून राहण्यास सहाय्य होते, व्यवसाय, नोकरी आणि कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी सकारात्मक मानसिकता निर्माण होते, धर्माचरण, सत्य आणि कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते, समाजहित आणि लोककल्याणाची भावना अधिक दृढ होते. स्तोत्र कसे पठण करावे? या स्तोत्राचे पठण शक्यतो दररोज सकाळी स्नान केल्यानंतर करावे. पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे. तांब्याच्या पात्रातून सूर्यनारायणांना जल अर्पण करावे. त्यानंतर किमान एक माळ ओम गृणीहा सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर श्रद्धा, भक्तीने, एकाग्रतेने या संपूर्ण स्तोत्राचे पठण करावे. रविवार किंवा शुक्ल पक्षातील दिवसामध्ये याचे नियमित पठण विशेष शुभ मानले जाते. सूर्यदेव हे संपूर्ण विश्वाला प्रकाश, ऊर्जा आणि जीवन देणारे आहेत. त्यांच्या उपासनेमुळे आपल्या जीवनात सकारात्मकता, कर्तव्य भावना आणि लोककल्याणाची प्रेरणा जागृत होते. म्हणून शक्य असल्यास या दिव्य श्री लोकेश्वर सूर्य स्तोत्राचे नियमित
नियमित पठण अवश्य करा. जर तुम्हाला अशी दुर्मिळ स्तोत्रे, उपासना, धार्मिक माहिती, ज्योतिष मार्गदर्शन आणि सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित पाहिजे असेल तर आत्ताच माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच रोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उपासनाची माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि जय सूर्यनारायण अशी कमेंट करून आपली भक्ती नक्की व्यक्त करा.